या फाईल मधली 4 पानं गहाळ। या फाईल मध्ये 62 जणांची नावं होती आणि शेखरने या फाईल मधनं फक्त 4 पानं चोरायचा प्रयत्न करून आपला शोध 62 वरनं 4 विटनेसवर आणला। तुम्ही कधी आलात? भूक लागली ना तुला? भूक लागली का बाबा? खा खा मग बोल। खा मला भूक लागली, खाऊ द्या ना। भूक आम्हाला सुद्धा लागली आहे, पण आम्ही काय खातोय? काय खातोय? काय रे कशा? आपण काय खातोय? नाही, पण मग हा का खातोय? काय खातो तू? खा खा कुठले ना? पाणी आण, पाणी आण, पाणी होतोय। पाणी नको। पाणी नको, पाणी नको। आणखी लय मासलाय हा। मी बरा मासू घेईन। आणखीन बरं। अरे एक पकड पकड त्याला। कोण करेल मला मदत? हा, कोणती प्रायव्हेट डिटेक्टिव्ह? अस्मिता, काल त्याची पेपरमध्ये जाहिरात आली होती। ओ काय आहे? तुमचा चेक। हो पण मला सांगा, तो उदय लॉकअप मधून बाहेर आला कसा? हो त्याचा तुम्ही तपास केलात, नीट रिपोर्ट केलात, पोलिसांना दिलात आणि पोलिसांनी उदयला पकडलं, मग तो लगेच सुटलाच कसा? पोलिसांना सगळं मीच कळवलंय आणि म्हणूनच तो सुटलाय। म्हणजे बेईमानी केली तुम्ही माझ्याशी?
माझ्याशीच नाही तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्रोफेशनशी सुद्धा. बेईमानी आणि इमानदारीच्या गोष्टी कोणाला सांगताय तुम्ही? माझं इमान खरं बोलणाऱ्या क्लायंटशी असतं, फसव्या लोकांशी नाही. तुम्ही मला खोटी रादर एकतर्फी माहिती दिली. उदयची बाजू मला समजली, ती पटली, म्हणून त्याला सोडवलंय मी. आणि प्रोफेशनल एथिक्सच म्हणाल तर तुमचा चेक तुमच्या तोंडावर फेकलाय मी. त्या उदयने जास्त पैसे दिले वाटतं तुम्हाला. हो तसं असेल तर मला सांगा, मीही देतो. शट अप मिस्टर खाणेकर. ही पैशाची मस्ती कोणाला दाखवताय? मी अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री आहे, प्रभाकर अग्निहोत्रींची मुलगी. संकटात सापडलेला जर प्रामाणिक असेल ना तर त्याच्याकडनं पैसे न घेता प्रसंगी स्वतः पैसे खर्च करून त्याची केस सोडवते मी. उदय मला तुम्हाला फोन करून त्रास देतो, तुमच्या घरी येऊन तुम्हाला धमकावतो हे सांगितलं, पण उदयने तसं काही करण्याआधी तुम्ही त्याला उकसवणारे आणि डिवचणारे मेसेजेस करायचात हे तुम्ही माझ्यापासून लपवलं. तुमच्या फोनमधनं ते डिटेल्स डिलीट झाले असते ना तरी उदयच्या फोनमधनं डिटेल्स मिळालेत आम्हाला. निघा आता आणि उदयच्या वाटेला पुन्हा जायचं नाही, कळलं? लक्षात ठेव, खूप महागात पडेल तुला. हा व्यवसाय बंद करीन तुझा, जगणं मुश्किल करून टाकेन. ओ काय करताय तुम्ही? कोण कोण तुम्ही? ओ घाणेकर, पास झालं आता. माफी मागा मॅडमची, नाहीतर दाजी सगळंच बंद करून टाकतील तुमचं. अहो पण तुम्ही. मॅडम तुम्ही त्या माणसाला का सोडून दिलं? त्या बिचाऱ्या उदयचं आयुष्य सेफ व्हावं म्हणून. अरे तुम्ही बसा ना. बरं, तुम्ही ज्या कामासाठी गेला होता त्याचं काय झालं? अंगद महाडिक बद्दल काही माहिती मिळाली? हो मॅडम, प्रभाकर काकांचा ज्या रस्त्यावरती ऍक्सिडेंट झाला ना त्या रस्त्यावरती अंगदची एक चहाची टपरी होती, पण मग त्याच्यानंतर अचानक तो कल्याणला निघून गेला. म्हणजे तो स्वतःहून गेला की कसल्या दडपणामुळे ते नाही कळलं. हा, पण कल्याणला जाऊन आम्ही चौकशी केली. तिथल्या एका हॉटेलमध्ये तो काम करायचा, पण आता नाही करत तो. म्हणजे तिथला बराचसा स्टाफ बदलल्यामुळे आम्हाला अर्धवट माहिती मिळाली. पण आम्ही तिथल्या लोकांना अंगदबद्दल सांगून ठेवलं, ते कळवतील आपल्याला. आणि त्याच्या घरच्यांचं काय? त्याची बायको एक्सपायर झाली, त्याला एक मुलगी होती असं काही जण म्हणतात, पण तिच्याबद्दल कोणालाच काही माहित नाही. शेवटी एवढी धडपड करून हाती काहीच लागलं नाही. लागेल म्हणाले, कधीतरी लागेल. अंगद महाडिक नक्की सापडेल. मी आशा सोडणार नाही आणि कोणालाही घाबरून माझं कामही थांबवणार नाही. हॅलो. हाँ हेलो, डिटेक्टिव अस्मिता ना? हाँ बोलतीये. हाँ मला वाचवा प्लीज, प्लीज हेल्प मी. मला काही लोक त्रास देतात, मला मारतायत, मला प्लीज वाचवा. हॅलो, कोण बोलतंय? हाँ मी साहिल, साहिल पोद्दार. हाँ बोला. माझ्या घरामध्ये 2 माणसं घुसतात आणि मला नेहमी मारत असतात. आज मला ते ठार मारण्याची धमकी देऊन गेलेत. मी घरात एकटाच राहतो, तेव्हा तुम्ही प्लीज माझ्या घरी येऊन मला वाचवा, नाहीतर ते मला मारून टाकतील. एक मिनिट, आधी तुमचा पत्ता सांगाल का? हाँ हाँ, माझा पत्ता स्वामी समर्थ. अरे हॅलो हॅलो हॅलो. अरे तुम्ही इथे परत कसे आलात? तुला नाही कळणार. तू काय बी केलंस ना तरी आम्ही इथे येतच राहणार. हॅलो हॅलो. सिट, हा लँडलाईन नंबर द्या. साहिल पोद्दार तसं. आवाजावरनं तरुण वाटतोय. 2 माणसं त्रास देतात त्याला, ह्याचा पत्ता शोधायचा. दाजी गाडी काढा. पळतोस काय? पळतोस? तू बाई दुर्गा,
लगेच. कशाला म्हणजे मी आपण होऊन नाही आले, तू बोलिवलंस मला. मीही एकटाच येत होतो, पण तुझ्या बायकोने पोलिसांना फोन केला म्हणून हा काशा आला. आणि आता तू त्या अस्मिताला फोन केलास म्हणून हिला यावं लागलं. माझं ठेवा मला परत दे. मला माफ कर. आता तू संपलास. आता तू संपला. माझं ठेवा तू सरळ टेलिफोन कंपनीत फोन का नाही केला? अगं मी 17 वेळा फोन ट्राय केला, कोणी नाही उचलला. मग अशी ना फोनवर तो अर्धवट काहीतरी बोला स्वामी समर्थ असं, आणि फोन अचानक कट झाला. इथे स्वामींचं मठ आहे कुठे? हो पुढे मोठे आणि तिथेच बंगलेत. चला. साहिल म्हणाला होता तो एकटाच असतो घरात. बोला. तुम्ही कोण? मला वाटतं हा प्रश्न मी तुम्हाला विचारायला हवा नाही का? हो, मी अस्मिता प्रभाकर अग्निहोत्र. साहिल पोद्दार इथेच राहतात का? हो. का? काही वेळापूर्वी त्यांचा फोन आला होता मला आणि ते म्हणत होते की ते संकटात आहेत. संकट? त्याच्यावर कसलं संकट येणार? साहिल म्हणाला होता की तो एकटाच राहतो घरात. मग तुम्ही? मी त्याची बायको निशा साहिल पोद्दार. तुम्ही खरं सांगताय की? विश्वास नाही बसत आहे तुमचा? तुम्हाला पुरावेच देते. या आत या. हे माझं आधार कार्ड. यात माझं नावही आहे आणि माझा फोटोही. आय एम सॉरी, चुकलं आमचं. आम्ही साहिलला भेटू शकतो? नाही. मॅडम आम्ही साहिलला भेटल्याशिवाय इथून जाणार नाही. आणि मी तुम्हाला त्याला भेटू देणार नाही. एनी प्रॉब्लेम? याला अद्दल घडवायलाच पाहिजे. नाही, मला माफ कर. मला माफ करा. नाहीतर हा त्या बाईला जाऊन सांगेल. नाही, मी कोणाला काही सांगणार नाही, पण प्लीज मला मारू नका. मला मारू नका. चांगला मारून काढा त्याला, जोरात चांगला. रामखोरा, रडवलंस ना तिला? रडवलंस तिला? नाही. अहो, कारण फोनवर तो संकटात असल्याचं सांगत होता आम्हाला. हो, हे तो तुम्हाला नाही सगळ्यांनाच सांगत असतो. फोन करतो. मागे एकदा निशा वाचवा हे. मला माफ करा. मला माफ करा. साहिल! साहिल! ताजी, आत बघ पटकन. निशा ग, तू म्हणालीस इथे कोणीच येत नाही, मग ह्याची ही अवस्था कशी झाली? मी तेच तुम्हाला सांगते की साहिल म्हणजे कोणीच नाही. मॅडम,
दाजी सेठ जा बाहेर बघा कोणी आहे का. मला पटकन पोलिसांना फोन. नाही मॅडम, त्याची काही गरज नाहीये. ते पोलिसांना बोलवण्याची काही गरज नाहीये आणि त्याचा उपयोगही नाहीये. का? कारण साहिलला कुणीही त्रास देत नाही. असंच बोलत असतेस तू नेहमी. तर मला कोणी त्रास देत नाही मग हे कोणी केलंय? आणि तू इथे का आलीस? तुला सांगितलं ना येऊ नको. जा जा इथून, तू जा. साहिल तुम्ही फ्रेश व्हा, मग बोलूयात आपण. शांत हो साहिल, आता अजिबात काळजी करू नकोस. मला शांतपणे सांग, हा सगळा काय प्रकार आहे? मॅडम मलाही माहित नाही हा काय प्रकार आहे. कोण येथे माणसं मला का त्रास देतात मला खरंच माहित नाही. तुम्ही थोडा वेळ आधी इथे यायला पाहिजे होता. तिघही जण इथेच होते. पण मग निशा असं का म्हणत होती की इथे कोणीच येत नाही? तिचा विश्वास नाहीये माझ्यावर. पण मॅडम तुम्ही प्लीज विश्वास ठेवा, ते खरंच येतात. आधी एक म्हातारा यायचा. मी निशाला म्हणायचो तो बघ समोरच्या फुटपाथवर. निशा म्हणायची मला नाही दिसत आहे. मग तो घरात यायला लागला म्हणून माझ्या सांगण्यावरनं निशाने पोलिसांना कळवलं, तर त्याची शिक्षा म्हणून आणखीन एक जण यायला लागला. आणि आज तुम्हाला सांगितलं म्हणून एक बाई आली होती. तुझा जीव घेतो म्हणाली ती. मॅडम मला मरायचं नाही. मला खरंच मरायचं नाही. तुम्ही मला मदत करता हे जर त्यांना कळलं ना तर ते माझा जीव घेतील. ते मला सोडणार नाही. तुम्ही जा मॅडम, तुम्ही प्लीज जा. तुम्ही म्हणता घरात कुणीच येत नाही. तसं असेल तर मग साहिलच्या गालावरचे वळ, छतावरचं ते वाक्य आणि खोलीत सांडलेलं पाणी हे सगळं आपोआपच आलं की काय? आणि मगाशी जेव्हा साहिल तुम्हाला म्हणाला की मला जर कोणीच त्रास देत नाही तर हे सगळं काय, तेव्हा मात्र काहीच उत्तर दिलं नाही का? कारण तेव्हा जर मी उत्तर दिलं असतं तर तो व्हायलेंट झाला असता. तो म्हणतो की कोणीतरी येतं, पण ती आलेली माणसं फक्त त्यालाच दिसतात. कोणी नसतानाच ते इथे येतात. आधी निशा असताना सुद्धा यायचे, पण मग निशाला त्यांचा त्रास होऊ नये म्हणून मीच तिला त्यांच्यापासून दूर ठेवायला लागलो. पण मला कळत नाही निशाला त्यांचा आवाज तर ऐकू येत असेल. पण मग त्यांचे येणं निशा का नाकारते? माहित नाही. आय डोंट नो. कधी कधी वाटतं ही मुद्दामून खोटं बोलते. मी खरं सांगते, मी अनाथ आहे. साहिलच्या आई वडिलांनी जेव्हा मला त्यांची सून करून घ्यायचं ठरवलं तेव्हा म्हटलं सगळं मिळालं मला. आई वडील, नवरा. पण लग्नाच्या पहिल्याच रात्री हा त्रास लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून वाढला. पहिल्याच रात्री निशाला त्रास नको म्हणून एक म्हातारा कोणाच्याही नकळत आपल्या घरात येतो. ही गोष्ट मी निशापासून लपवण्याचा प्रयत्न करत होतो. पण विश्वास ठेवा माझ्यावर, मी खरं सांगते, इथे कुणीही येत नाही. आणि साहिल मला त्याच्या जवळ जाऊच देत नाही. लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून हेच चालू आहे. मी सांगते त्याच्यापेक्षा काहीही वेगळं सापडणार नाहीये तुम्हाला इथे. म्हणून माझ्यावर विश्वास ठेवा आणि जा इथून प्लीज. आणखीन त्रास नका देऊ आम्हाला प्लीज. मॅडम कळतच नाहीये कोण खरं बोलतंय, साहिल की निशा. आम्ही बाहेर सगळीकडे बघितलं पण कोणीच नाही दिसलं. म्हणजे साहिलच्या खोलीत कोणीच आलं नव्हतं?
कारण आपण आल्यानंतर तो आवाज आला आणि फक्त दार उघडण्यासाठी जो वेळ गेला तेवढाच. आणि एवढ्या कमी वेळात कोणी बाहेर पळून जाणं शक्यच नाही. म्हणजे खोलीत खरंच कोणी आलं नव्हतं. पण मग खोलीत कोणीतरी येऊन गेल्याच्या खुणा कशा? मनाली, तिच्यावर लक्ष ठेव. मी साहिलला भेटून येते पुन्हा.